हे नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे कुल चैतन्य चॅनलमध्ये. आणि हा आहे आजचा मिनी ब्लॉग. मी चाललो आहे आज श्रावणी सोमवार निमित्त मंदिरामध्ये. चला तर मग आपण निघूया. मित्रांनो, मंदिरात इथे जायचं कारण हेच आहे की आज श्रावणातील तिसरा सोमवार आहे आणि मी मंदिरात इथं पोचलो. हे आमच्या इथे विठ्ठल मंदिर आहे मित्रांनो. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि आत्ताच जेव्हा शिवरात्री झाली तेव्हा हे खूप असं सुंदर रंगवलेलं आहे. पहिले समोर आहे ते विठ्ठल मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये आहे ते शंकराची पिंड आहे आतमध्ये महादेवाची. तर दर्शनासाठी मी आतमध्ये गेलो. तिथे गणपती आहे, गणपतीचं पण दर्शन घेतलं. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही बघाल तर विठ्ठल रुक्मिणी दोन्ही आहेत आणि त्यांना पण असं सुंदर रोज पोशाख वेगळा असतो मंदिरामध्ये. तर खूप शांत आणि एकदम प्रसन्न वातावरण तिथे असतं मंदिरामध्ये. तिथेही दर्शन माझं झालं. त्याच्यानंतर मी पुढे विष्णू भगवानांची मूर्ती समोर आहे, ती पण एकदम सुंदर अशी सजवली होती आणि सगळ्यांना आज डार्क हिरव्या रंगाचे सगळे कपडे आज घातले होते. त्याच्या इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, त्यांचंही दर्शन झालं. त्याच्यानंतर मग बाहेर आलो आणि इथं सगळं एकाच ठिकाणी ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळतं. आणि प्रत्येक गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी ह्या बायकांचं काहीतरी इथे वेगळंच चालू होतं. मी आधी एका पिक्चरमध्ये बघितल्यासारखं मला वाटवतं. तुम्ही पण बघितलं असेल, हम आपके है कौन, किंवा असं डान्स करतात ना गुजराती बायका. मी बघितलं, त्यांचा पण व्हिडिओ घेतला. चला म्हटलं यांना पण फेमस करूया आपण. त्याचा नंतर विचार आला की विठ्ठलाला काय वाटत असेल, ते नाचत आहेत मस्त. मी विठ्ठलाला विचारलं, म्हटलं देवा तुझं काय चाललं आहे, काय वाटतंय तुला हे. तर म्हटलं चला हिला आपण पळूया. त्याच्यानंतर बाहेर आलो, हनुमानजींचं दर्शन घेतलं. जय श्रीराम जय हनुमान. त्याच्यानंतर पुढे गरुड देवाचं दर्शन घेतलं, त्यांच्याही नमस्कार केला, त्यांनाही प्रदक्षिणा हे केली. त्याच्यानंतर तुळशी मातेचं दर्शन घेतल्यानंतर मग मी म्हटलं चला आपलं पण सगळ्यांना दर्शन देऊया. माझंही दर्शन झालं मित्रांनो. आणि मग पुढे गेलो, महादेवाच्या पिंडीला मूठ वाहण्यासाठी हिरवे मूग व्हायचे होते. तर इथे आजीने ह्या मी ज्यांचा व्हिडिओ आधी काढला पण डिलीट केला, अक्षरशः त्या पिंडीला त्यांनी मिठी मारली, म्हणून मला राग आला होता. म्हणलं काय रे, शंकर भगवानला पण सोडत नाही. तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि श्रावण महिन्यातील सोमवाराच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.